हां, नमस्कार मंडळी. मी आपलं गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, मी आपल्या खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांसाठी वर्ग 4थी व 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब चॅनलला नवोदयची तयारी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत करून घेत आहोत. तरी आपण हा व्हिडिओ खेड्यापाड्यातील तसेच गरजू सर्व 4थी आणि 5वीच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवावा, शेअर करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. जेणेकरून खेड्यापाड्यातील जे विद्यार्थी शहरात जाऊन नवोदयची तयारी करून घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरी बसून तयारी करता येईल आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत करता येईल. कारण आपले जे नवोदयच्या शाळा आहेत ह्या 70% याच्यामध्ये राखीव जागा असतात खेड्यासाठी. परंतु खेड्याचे विद्यार्थी तयारी करण्यास त्यांना चान्स न भेटल्यामुळं किंवा संधी न मिळाल्यामुळं ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, सर्वांपर्यंत शेअर करावा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून आपण टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. तर चला, उशीर न करता आपण पुढच्या स्वाध्यायाला सुरुवात करू. नवनीतच्या या गाईडमधून आपण तयारी करून घेतो नवोदयची. ठीक आहे. स्वाध्याय क्रमांक 2.4 आपण घेणार आहोत. बघा, लक्षात घ्या. स्वाध्याय क्रमांक 2.4. स्वाध्याय क्रमांक 2.4. ठीक आहे. चला, प्रश्न पहिला. बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, पुढील संख्या चढत्या मांडणीत लिहा किंवा भाजणीत लिहा. आता ही मराठी भाषेत आहे का नाही. आता भाजणीत म्हणजे काय, तर मांडणीत एका लाईनने लिहा म्हणते. पुढील संख्या चढत्या मांडणीत लिहा म्हणजे चढत्या क्रमानं लिहायच्यात. कोणकोणत्या संख्या आहेत? 98,230, 98,230. त्याच्यानंतर 98,023, 98,023. 89,320, 89,320. 98,032, 98,032. ह्या चार संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, लक्षात घ्या. आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या. चढत्या क्रमाने म्हणजे काय, पहिले लहान, मग मोठी, मग मोठी, मग मोठी, मग सगळ्यात मोठी. आलं लक्षात? चढ कसा असतो, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी असा चढायला जातो ना आपण, तसं. तर सगळ्यात लहान संख्या, तर सगळ्यात आधी बघायचं हजारमध्ये आपण चेक करू. 98,000, 98,000, 89,000, 98,000. 89,000 सगळ्यात लहान आहे म्हणून 89,000 आधी. 89,320 पहिली संख्या. आता ऑप्शन याच्यामध्ये 89,000चे 3 आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढं बघावं लागेल. 89,000पेक्षा थोडी मोठी कोण आहे? सगळ्या 98,000 आहेत. ही 98,200 आहे. इकडे लक्षात घ्या, 200. इथं शतकस्थानी काहीच नाही आहे, 0 आहे. इथं पण शतकस्थानी 0 आहे, म्हणजे ह्या संख्या लहान आहेत. शतकस्थानावर बघायचं. हे 23 आहेत, तिकडं 32 आहेत. कोण मोठा आहे? 32 मोठे आहेत, 23 लहान आहेत. म्हणजे याच्यानंतर कोणाचा नंबर येईल तर 98,023. ही 89,000पेक्षा मोठी. हिच्यापेक्षा मोठी कोण? 98,023. नंतर 32, 98,032 आणि सर्वात शेवटी 98,230. बरोबर आहे, 98,230. तर हा जो क्रम तुमच्या ऑप्शनमध्ये असेल ते तुमचं उत्तर असेल. आणि आपण बघूया याच्यात कोणता ऑप्शन आहे तो. 32, 23. ओके. हां, हे बघा, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डीला आपलं उत्तर मॅच होत आहे. 023, 032, 98,230. ऑप्शन नंबर डी पोरांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे. हा बघा, थोडं पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळं पावसाचा थोडा आवाज येईल, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोडं ॲडजस्ट करून घ्या, आहे की नाही. बघा, प्रश्न दुसरा काय आहे. 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी म्हणजे पूर्ण भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? आपल्याला याच्यात संख्या दिलेल्या आहेत. ऑप्शन ए, बी अशा संख्या दिलेल्या आहेत. ऑप्शन ए काय
990 एक मिनिट, पहिले कशाने भाग जाणारी ते लिहून घेऊ आपण. कशाने भाग जाणाऱ्या म्हणते 8, 10 आणि 12. 8, 10 आणि 12नी भाग गेला पाहिजे, या तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. कोणाला? तर ऑप्शन ए आहे बघा 990. ऑप्शन बी आहे 975. ऑप्शन सी आहे 960. ऑप्शन डी आहे 900. बघा पोरांनो, लक्षात घ्या, 8, 10 आणि 12 तिन्ही संख्यानं भाग गेला पाहिजे. मी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या शिकवलेल्या आहेत, म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे की नाही. म्हणजे 8ची टेस्ट काय म्हणते की तिन्ही संख्याला जर 8नं भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जातो, किंवा तिन्ही संख्या आहे 3 एकक दशक शतक स्थानी 00 पाहिजे. आता ह्या तीनच अंकी आहेत, त्याच्यामुळं काय करावं लागेल. सगळ्यात आधी 10चं सोपं असते बघा. 10 काय म्हणते, ज्याच्या शेवटी 0 त्यालाच मी भाग देऊ शकतो. म्हणजे 10नी त्याच संख्येला भाग जातो जिच्या एकक स्थानी 0 असते. म्हणजे 10नी कोणाला भाग जातो, याला याला याला. बीला 10नी भाग जात नाही. मग हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. तिन्ही संख्यां भाग गेला पाहिजे, मग हे कट झालं उत्तर. बरं, पुढे बघा. आता बघू आपण. आता 8नं भाग देऊनच बघावं लागेल आपल्याला, कारण 8ची कसोटी म्हणते तिन्ही संख्याला भाग गेला पाहिजे. ठीक आहे. किंवा दुसरा एक ऑप्शन असते, या तिन्ही संख्येचा गुणाकार करून बघायचा किती असते. एक एक पाहू आपण. 8नी बघू. हे बघा, 8 1 8, हातचाला 1, 8 2 16. ठीक आहे. आणि मग इथं 3 उरतात. मग याला भाग 8नी जात नाही, याला 8नी भाग जात नाही. ठीक आहे, हे कॅन्सल. 8नी याला भाग जाते का बघू आपण. 8 1 8, हातचा 1 आला, 8 2 16, त्याच्यावर एक 0, याला जातो. ठीक आहे. 8नी याला जाते का बघा. 8 1 8, हातचा आला 1, 8 2 10, सॉरी 8 1 8, परत 2 उरले, 20 झाले आहे की नाही. तर याला सुद्धा 8नी भाग जात नाही. म्हणजे आपलं उत्तर उरलेलं 960 आहे. बरोबर आहे पोरांनो. हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर दुसरा एक पर्याय असते. काय करायचं, या तिघांनी भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणते, मग तिघाचा गुणाकार करून घ्यायचा. पहा किती येते गुणाकार. ठीक आहे. हे 120 होतात. 8 गुणिला 120, 10 म्हणजे 12 120. तर 8 0 0, 8 2 16 6, हातचा आला 1, 8 1 8, 8 आणि 1 9, म्हणजे 960. तिघाचाही गुणाकार म्हणजे 960 जर येत असेल तर या 960ला तिघांनी पण भाग जातो. आलं लक्षात. ही एक पद्धत असते. समजला तुम्हाला प्रश्न. हां, डिव्हिजिबिलिटी टेस्टचा होता, त्याला आपण काय म्हणतो, विभाज्यतेच्या कसोट्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा सोपा आहे. प्रश्न क्रमांक 3 काय सुरू आहे आपलं, स्वाध्याय क्रमांक, हे विसरायचं नाही, स्वाध्याय क्रमांक 2.4. बरोबर. हां, 2.4 स्वाध्याय सुरू आहे. आजची तारीख किती आहे रे भाऊ. 28/9/2025. बघा प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न काय म्हणते, सोडवा प्रश्न आहे. काय 89 गुणिला 15 अधिक 11 गुणिला 15 वजा 500. ठीक आहे. हे सोडवा म्हणते. काय म्हणते, सोडवा. सोडवा म्हणजे याचं उत्तर काढा. कसं निघेल बघा. एक तुम्हाला रूल सांगितला होता, बोर्डमास रूल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये म्हणतात कंच भागू बेव. काय म्हणतात, कंच भागू बेव, आहे का नाही बागूबाई. हां, क म्हणजे कंस. ठीक आहे. भ म्हणजे भागाकार, भ म्हणजे भागाकार, ग म्हणजे गुणाकार, बेरीज, वजाबाकी. या पद्धतीनं सोडवा म्हणते. म्हणजे जर दिलेल्या समीकरणामध्ये, इक्वेशनमध्ये जर भागाकार असेल तर पहिले भागाकार सोडवा, गुणाकार असेल तर मग गुणाकार सोडवा, कंस असेल तर आधी कंस सोडवा. हे सिक्वेन्स आहे. सर्वात आधी कोणाचा नंबर, कचा, मग कोणाचा भागाकाराचा, मग कोणाचा गुणाकाराचा, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. आता याच्यात भागाकार नाही दिसत आपल्याला, काय दिसते, गुणाकार. तर या दोघाचा गुणाकार आहे,
या दोघाचा गुणाकार आहे. हे आधी करून घेऊ आपण. करा इथे गुणाकार 89 गुणिला 15 करा. ठीक आहे. 15 8 120, 15 9 135. आता मी डायरेक्ट करतोय, तुम्ही रफमध्ये करू शकता असं. 89 गुणिला 15. ठीक आहे. 15 9 135 ची 5 हातचे आले 13. 15 8 120, 120 आणि 10 130, 130 आणि 3 133, 1335. या दोघाचा गुणाकार किती आला? 1335 अधिक हे चिन्ह जशाला तसं. या दोघाचा करा 11 गुणिला 15. तर 11 गुणिला 15 म्हणजेच 15 गुणिला 11. 11 5 55, 5 हातचे आले 5. 11 1 11 आणि 5 16, 165, 165 आणि वजा 500 बरोबर काहीच नाही. समजा आपल्याला ते सोडवायचं आहे. ओके, इकडून टाकतो मी इक्वल टू साईन. हां बघा झाला, गुणाकार संपला. गुणाकार झाल्यानंतर कोणाचा नंबर लागते पोरांनो? बेरजेचा. कोणाचा नंबर लागतो? बेरजेचा. मग बेरीज करायची. आता याच्यात बेरीज कोण आहे? हे बघा, ही बेरीज आहे, या दोघांची बेरीज आहे. हे वजाबाकी आधीच करून नाही टाकायची. काय करायचं? या नियमाप्रमाणे सोडवायचं. पहिले बेरीज करायची. आता याची बेरीज करा. आता मी डायरेक्ट करतो आडवी, तुम्ही उभं लिहून करू शकता. हे बघा 5 आणि 5 10, 10 शी 0 हातचा आला 1. ठीक आहे. 3 आणि 1 4, 4 आणि 6 10, 10 शी 0 हातचा आला 1. 4 4 आणि 1 5, हा 1 जशाला तसा. 1500 वजा 500, 1500 वजा 500. आता काही उरलं नाही, वजाबाकीच राहिली. तर आपलं शेवटचं उत्तर आलं 1500 वजा 500 1000. ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे पोरांनो, सी. ओके, काय अडचण नसायला पाहिजे, आहे का नाही? अडचण नको आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे भागाकार करा. प्रश्न क्रमांक 4, स्वाध्याय क्रमांक 2.4. प्रश्न क्रमांक 4 भागाकार करायचा आहे आपल्याला. दिलेला आहे डायरेक्ट भागाकार करा म्हणून, फक्त आडव्या रूपात दिलं. 130429, 130429 भागिला 13 भागिला 13. हे बघा 13 1 13, बाकी उरले 0 0. हे वजा बाकी केली, हे 0 खाली आला 0 लिहिला. 13 0 0, बाकी उरला 0. थोडंसं बारीक लिहावं लागेल आहे की नाही? हां 4, हे 4 आले. 4ला पण भाग जात नाही. 13 0 0, बाकी 13 0 0 नंतर वजाबाकी करून घ्या. हे 4 खाली आले, हे 2 इथं आले. 42 33 39 वजाबाकी करायची. किती उरतात? 12तून 9 गेल्यावर 3 उरतात. हातचा 1 आला 0. ठीक आहे. हे 9 आले खाली, परत झाले 39. 33 39. तर अशा प्रकारे आपला हा भागाकार पूर्ण झाला आणि आपलं उत्तर आलं 10,033. आपलं उत्तर किती आलं? 10,033. पोरांनो ऑप्शन नंबर ए, ऑप्शन क्रमांक ए 10,033, हे का नाही? भागाकार केला आपण. येत असेल ना भागाकार? हां पहा पुढचा प्रश्न बघू. पहा पुढचा प्रश्न काय म्हणते. पुढचा प्रश्न थोडासा लंबा आहे. काय म्हणते? प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. मोटारींच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. किती रांगा आहेत पोरो? 14. 1 2 3 4 5 6 7 अशा किती रांगा आहेत? 14. किती आहेत? 14. बरं, प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. एका रांगेत किती गाड्या उभ्या राहतात? 420. किती गाड्या उभ्या राहतात? 420. तर पार्किंगमध्ये उभ्या एकूण गाड्या किती आहेत? किती? बघा एका रांगेत किती गाड्या आहेत? 420. अशा किती रांगा आहेत रे पोरांनो? 14. अशा किती रांगा आहेत? 14. तर या 14 रांगेमध्ये किती गाड्या उभ्या राहतील? तर एकदम सोपं आहे का नाही? 420 420 420 असं 14 वेळा आहे. तर आपण काय म्हणतो, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जर समजा एक चॉकलेट 5 रुपयाला आहे तर 3 चॉकलेट केवढ्याला? तर काय करतो आपण? एकावरून अनेकाची किंमत काढताना त्याचा गुणाकार करतो.
अनेक जर दिले असतील आणि एकाची किंमत सांगा म्हटलं तर भागाकार करतो, बरोबर आहे. हां, मग इथं काय दिलं आपल्याला, अनेक रांगा आहेत. किती रांगा आहेत, 14. एका रांगेत किती आहेत, 420 मोटरसायकली आहेत. मग आपल्याला 14 रांगेत किती आहेत काढायचं, म्हणजे एकावरून अनेक संख्या काढायची. ठीक आहे, एका रांगेत तुम्हाला थोडंसं स्पष्ट असं लिहायचं असेल तर लिहू शकता. प्रश्न 5वा, एका रांगेत 420 गाड्या आहेत. 420 गाड्या आहेत. किती गाड्या आहेत, 420 गाड्या. तर एकूण रांगा किती आहेत, एकूण रांगा, गाड्याच्या एकूण रांगा आहेत पोरांनो 14. किती रांगा आहेत, 14. म्हणून या 3 टिंबाला म्हणून म्हणतात. काय म्हणतात, म्हणून. इंग्लिशमध्ये हेन्स, देअरफॉर. ठीक आहे, म्हणून एकूण गाड्या बरोबर 420 गुणिला 14. 420 गुणिला 14. 14 0 0, 14 दोन्ही 28, 28शी 8 आहे का नाही, हे 28. 28 मधले 8 इथं लिहिले, 2 हातचे आले. 14 3 42, 14 चुंग 56, 56 आणि 2 पोरो 58. शाबास. उत्तर किती आलं, 5880. किती गाड्या आहेत, 5880. उत्तर क्रमांक बी. उत्तर क्रमांक बी, ऑप्शन नंबर बी, पर्याय बी. चलो आगे चलते भाई, टाइम नहीं अपने पास, फटाफट करने का, नवोदय की परीक्षा जल्दी जल्दी आएगी, ठीक है नहीं. तो प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6 पहा, एका शाळेत 704 डेस्क आहेत. 704 डेस्क एका शाळेमध्ये. पूर्ण डेस्क किती, 704. 22 वर्गात ठेवायचे. किती वर्ग आहेत त्या शाळेत, 22. अरे बापरे, खूप आहेत. बरं, जर प्रत्येक वर्गात डेस्कची संख्या सारखीच असेल, म्हणजे प्रत्येक वर्गात एकसारखे डेस्क ठेवायचे, म्हणजे एका वर्गात 5, दुसऱ्या वर्गात 6, तिसऱ्या वर्गात 10 असं नाही. प्रत्येक वर्गात सारखे डेस्क ठेवायचे. ठीक आहे, एकच संख्या ठेवायची, समान डेस्क ठेवायचे. तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील, बघा किती सोपं आहे. नंबर ऑफ डेस्क दिले म्हणजे एकूण डेस्क दिले. एकूण डेस्क किती आहेत, 704. अनेक दिलेले आहेत, काढायचे किती आहेत, एका वर्गातले, म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे का नाही. हां, तर पहा, एकूण डेस्क किती आहेत, एकूण डेस्क आहेत 704. किती, 704. वर्ग किती आहेत रे एकूण, एकूण वर्ग, लय मोठी शाळा आहे भाऊ. एकूण वर्ग आहेत 22. किती वर्ग आहेत, 22. सांगा म्हणते एका वर्गात किती डेस्क मांडू, कारण सगळ्या वर्गात सारखेच मांडायचे. तर आपल्याला याला भागाकार करावा लागेल. काय करावं लागेल, भागाकार. अनेकावरून एकाची किंमत, म्हणून एका वर्गातील डेस्क बरोबर. आता आपल्याला भागाकार करायचा कशाचा, 704 डेस्क भागिला 22. आपलं साधं उदाहरण सांगू. तुम्ही 5 मित्र आहे, 10 चॉकलेट आहेत, प्रत्येकाला किती मिळणार, 10 भागिला 5. 5 दोन्ही 10, प्रत्येकाला 2 चॉकलेट. आलं लक्षात. तसंच आहे, 22 वर्ग खोल्या आहेत, 704 डेस्क आहे, एका वर्गात सारखे डेस्क मांडायचे, म्हणून 704 भागिला 22. तर करा भागाकार. 22 1 22, 22 2 44, 22 3 66, 22 चुंग 88. 88 इथं चालत नाही. चालते का, नाही. 70 लहान आहेत ना 88 पेक्षा, मग 22 3 66. ठीक आहे, किती उरले, 4 उरतात इथे. किती उरतात, 4. 70 मधून 66 गेले, 4 उरले. हे 4 खाली आला, झाले 44. 44. तर 22 दोन्ही 44, 22 दोन्ही 44. बाकी उरले भोपळे. मग एका वर्गात किती डेस्क मांडता पोट्ट्यो, 32. किती डेस्क मांडायचे, 32. मग एका वर्गात 32 डेस्क. उत्तर ऑप्शन क्रमांक ए. व्हेरी गुड, ऑप्शन क्रमांक ए. लक्षात. काय अडचण नाही ना, काही अडचण नाही. एक प्रश्न राहिला आपला फक्त. ठीक आहे, शेवटचा प्रश्न एकदम फटाफट सॉल्व करेंगे, रुकेंगे नहीं, झुकेंगे नहीं,
फोड़ देंगे, है ना। प्रश्न क्रमांक 7वा, नवोदयची तयारी कशी होत नाही, केल्याशिवाय राहत नाही, है का नाही। याच ॲटिट्यूडनं आपण चालू। नवोदय 2026, ठीक आहे। प्रश्न 7वा पापरो, एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली तर मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो। अच्छा, थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, घुमून फिरून विचारला, दिमाग क्रॅक करणारा प्रश्न। बघा, एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज जर वजा केली म्हणजे काय, आपण उदाहरण घेऊ। समजा आपण उदाहरण घेऊ 81, काय म्हणते, ही संख्या आहे 81, हिच्यामधून वजा करायचं, काय वजा करायचं, हिच्या अंकांची बेरीज। अंक कोण आहे, 8 आणि 1, अंकांची बेरीज किती झाली, 8 आणि 1 किती झाली, 9। आता हे 9 जर 81तून वजा केले म्हणते तर 81तून 9 वजा केले किती उरतात पोरो, 72, बरोबर आहे। 81तला 1 गेला, इकडले 8 गेले म्हणजे 72 उरले। तर 72 म्हणजे असं जर केलं, कोणती संख्या आहे आपल्याला माहीत नाही, मी अंदाजी घेतलं 81, बरं। तर कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते, तर ऑप्शन आहेत पोरो, इथं ऑप्शन दिले आपल्याला। ए ऑप्शन आहे 2ने भाग जाऊ शकतो, बी ऑप्शन आहे 5ने भाग जाऊ शकतो, सी ऑप्शन आहे 8ने भाग जाऊ, हां सी ऑप्शन आहे 8ने भाग जाऊ शकतो, आणि डी ऑप्शन आहे पोरांनो 9ने भाग जाऊ शकतो। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं एक गोष्ट समजून घ्या, काय म्हणते की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जी येईल ती जर त्या संख्येतून वजा केली तर उरलेल्या उत्तराला कोणत्या नंबरनी भाग जाईल। आता संख्या माहीत आहे का, नाही, 81 मी अंदाजी घेतलं माझ्या मनानं, है का नाही, कोणती बी असू शकते। पण इकडे लक्षात घ्या, तर इथं पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, कसोटी आठवायची। 2ची कसोटी काय म्हणते, संख्या सम असली की भाग जाते, कार्यक्रम आटपला, बरोबर। दुसरी संख्या म्हणते 5, 5च्या शेवट म्हणजे संख्येच्या शेवटी जर 5 असले तर 5 न भाग जाते, 0 असला तरी 5 न भाग जाते, ठीक आहे। म्हणजे इथं 2 गोष्टी आहेत, समसंख्या बी असू शकते आणि 5 एकक स्थानी असणारी संख्या बी असू शकते। 8चं तुम्हाला सांगितलेले की शेवटच्या 3 एकक दशक शतक या 3 स्थानी जर 000 असले तर भाग जाते, किंवा त्या शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग गेला तर भाग जाते। त्याच्यामुळं इथं कुठेही पटीचा विचार केलेला नाही, केलेला आहे का, पटीचा विचार केलेला नाही या तिन्ही याच्यात, फक्त 9 मध्येच पटीची गोष्ट आहे। 9ची विभाज्यतेची कसोटी काय म्हणते की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 9च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो। म्हणून पोरहो, हे बघा, हे 72 हे 9 याच्यातून वजा केले। आता 9चीच नाही गोष्ट, कोणते पण आपण उदाहरण सांगू शकतो, इथं पटीचा विषय आहे, म्हणजे याच्या पटीत। आता एखाद्या संख्येतून ती संख्येची बेरीज वजा करायला म्हणजे काय, तेवढी पट कमी करायलो, है का नाही। जसं इथं बा 9 9 81 होतात, तर त्याच्यातून आपण काय केलं, याच्या पटीतली संख्या म्हणजे त्या संख्येनं वजा केलं म्हणजे एक पट कमी झाली। हे 9 9 81 होते, हे 9 8 72 आहेत, एक टप्पा कमी, पटीचा विषय आहे, म्हणून इथं उत्तर येणार तुमचं डी। आलं लक्षात, हे तुमचं ऑप्शन नंबर डी। तर अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 2.4 व्यवस्थित पूर्ण केला आहे, ठीक आहे। तर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो, आणि सर्व पालक मंडळींना आग्रहाची विनंती करतो की हा व्हिडिओ प्रत्येक गावातील जिल्हा परिषदच्या शाळेतील पोरांपर्यंत पोचवा, जेणेकरून गोरगरिबाचे लेकरं घरी बसून आरामात नवोदयची तयारी करू शकतील आणि नवोदय विद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित करू शकतील। फायदा काय, तर नवोदयमध्ये बघा 12वी पर्यंतचं एकदम दर्जेदार शिक्षण, NCERT पॅटर्नचं शिक्षण पूर्णपणे मोफत शिकवल्या जाते। म्हणून आपल्या खेड्यापाड्यातील लेकरं, गोरगरिबाचे लेकरं, शेतकऱ्याचे लेकरं तिथपर्यंत पोचले पाहिजे, याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे। तुम्ही माझ्या प्रयत्नाला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो। जय हिंद।